या आरोपांमुळे देशभरात मोठं वादळ निर्माण झालं। काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या मुख्यालयावर मोर्चाही काढला। मात्र महाराष्ट्रातल्या 2 शहरांमधून मतदार यादी घोटाळ्याची प्रकरणं समोर आलीत। यातलं पहिलं प्रकरण आहे मुंबईच्या जवळ असलेल्या नालासोपाऱ्यातलं, तर दुसरं चंद्रपूरच्या घुग्गुसमधलं। या आरोपानंतर एबीपी माझानं रियालिटी चेक केला आणि त्यात काय नेमकं वास्तव समोर आलं याचा आढावा घेणारा हा पुढचा स्पेशल रिपोर्ट। एकाच मतदारसंघात एकाच मतदार यादी, एकाच महिलेचं तब्बल 6 वेळा नाव। ही यादी आहे नालासोपाऱ्यातील मतदारांची। 2024च्या विधानसभेत नालासोपाऱ्यातील मतदार यादीतला हा धक्कादायक प्रकार समोर आला, ज्यात एका मतदारसंघातल्या एका मतदार यादीत एकाच महिलेचं नाव तब्बल 6 वेळा आहे। पण हे कसं काय घडलं? नालासोपाऱ्यातील 39 वर्षीय महिला सुषमा गुप्ता हिचं नाव मतदार यादीत तब्बल 6 वेळा आढळून आलंय। महत्त्वाचं म्हणजे महिलेचा मतदार क्रमांकही वेगवेगळा आहे। सोशल मीडियात या मतदार यादीची माहिती व्हायरल झाली आणि निवडणूक आयोगानं तातडीनं याची दखल घेत माहिती घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत। पण एबीपी माझानं संबंधित महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण अशी कोणतीही महिला किंवा तिचा पत्ता याबद्दल कोणतीही माहिती सापडली नाही। इथल्या स्थानिक माजी नगरसेवकानं यादीत उल्लेख असलेला पत्ताच अस्तित्वात नसल्याचा दावा केला। 286 यादीमध्ये ही 6 वेळा तुम्ही इकडे बघाल तर सुषमा गुप्ता या बाईचं नाव दिसून येते। म्हणजे जर ही बाई लोकसभेलाही 6 वेळा मतदान करून गेली असेल, विधानसभेलाही 6 वेळा मतदान करून गेली असेल, तर कुठेतरी जे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी म्हणतायत त्याच्यात कुठेतरी सत्यता आहे असं मला वाटतं। आणि सदर बाईचा जेव्हा इकडे ऍड्रेस जो लिहिलेला आहे तो जेव्हा मी बघितला तेव्हा तिकडे जीवदानी माता चाळ करून लिहिलेला आहे। आमचा हा जो परिसर आहे हा सर्व बिल्डिंगचा परिसर आहे, इकडे चाळ वगैरे कुठेच नाहीये। आमच्या पूर्ण एरियामध्ये एकही चाळ नाहीये। मग ही बाई इकडे आमच्या यादीमध्ये कशी समाविष्ट झाली? या संदर्भात पालघरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी काय म्हटलंय तेही ऐका। नालासोपारा मतदारसंघामध्ये एक महिला आहे, त्यांना आपलं नाव मतदार यादीत नोंदवायचं होतं। त्यांना असं वाटलं की मतदार यादीत ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदवलं की लगेच कार्ड आपल्याला मिळेल, मतदान कार्ड मिळेल, आणि त्यांनी ते नाव नोंदवलं पण मतदान कार्ड लगेच मिळत नाही हे त्यांच्या लक्षात नाही गेलं। त्यामुळे गैरसमज होऊन त्यांनी परत जो आपला फॉर्म जो आहे तो पुन्हा भरला आणि असा त्यांनी 6 वेळा फॉर्म भरला। कार्ड येत नाही ह्यासाठी अशा पद्धतीने त्यांचं नाव जे आहे ते 6 वेळा नोंदवलं गेलेलं आहे। आता ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांच्या ह्याची पडताळणी केलेली आहे। पण असं असलं तरी मतदार यादीत 6 वेळा नाव ही बाब न पटणारी आहे। नालासोपाऱ्यानंतर असंच एक प्रकरण समोर आलं, ते चंद्रपुरात। चंद्रपूरच्या घुग्गुस शहरात एकाच पत्त्यावर तब्बल 119 वेगवेगळ्या जाती धर्माचे मतदार राहत आहेत। पण हे खरं आहे का? हे आहे घुग्गुस मधील केमिकल वॉर्डातील सध्या बंद स्थितीत असलेलं घर नंबर 350। हे घर सचिन उर्फ राजू बांदुरकर यांच्या मालकीचे आहे। पण या घरात 119 मतदार राहत असल्याची नोंद असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। एबीपी माझानं याचा रियालिटी चेक केला, ज्यात समोर आलं धक्कादायक वास्तव। मला कळत नाही की मी केव्हा, म्हणजे माझ्या माहितीच्या मागे एवढे मतदार कसे का? एका घरी एवढे मतदार, आणि माझं घर एवढं छोटं आहे की तेवढे 119 लोक राहू शकत नाही, तर हे पॉसिबल नाही ना। मुळात मतदारांची नोंदणी करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांनीच घोळ केल्यानं या 119 मतदारांचा पत्ता हा एकच नोंदवण्यात आल्याची माहिती समोर आली। काँग्रेस नेते राहुल गांधींनी नुकतंच मतदार याद्यांमध्ये घोटाळा झाल्याचे आरोप केले होते आणि त्यानंतर देशाच्या अनेक भागातून अशी प्रकरणं समोर येत आहेत। पालघरहून प्रभाकर कुडाळकरसह सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर। जळगावच्या जामनेरमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या राड्यानंतर